आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच 8.3 सोडवणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न आहे, एका समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 3x - 2 अंश आणि 50 - x अंश आहेत, तर चौकोनाच्या प्रत्येक कोनाचे माप काढा। आपण एक चौकोन काढून घेतला आहे, समांतरभुज चौकोन ABCD या नावाचा। तर आपल्याला समांतरभुज चौकोनाच्या दोन सम्मुख कोनांची मापे इथे दिलेली आहेत। सम्मुख म्हणजे समोरासमोरील कोन, म्हणजे समजा B आणि D हे समोरासमोरील कोन आहेत, हे सम्मुख कोन आहेत। आता समजा आपण B चं माप हे मांडलं आणि D चं माप हे मांडलं, म्हणजे B कोनाचं माप 3x - 2 अंश आणि D कोनाचं माप 50 - x अंश आहेत, असं आपण जर मांडलं तर समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे सारखी असतात, सम्मुख कोन एकरूप असतात हे आपल्याला माहिती आहे। म्हणजे ही दोन मापे समान आहेत। मग आपण लिहून घेऊया की समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे सारखी असतात। आकृतीत चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे असे मानू। आणि आपल्याला माहित असलेला गुणधर्म आपण लिहून घेऊया की समांतरभुज चौकोनातील सम्मुख कोनांची मापे सारखी असतात। म्हणजे कोन ABC बरोबर कोन ADC, कोन ABC बरोबर कोन ADC। या बरोबरचा अर्थ या दोन्ही कोनांची मापे सारखी आहेत। म्हणून आता आपल्याला काय दिले ती या कोनांची मापे, B कोनाचं आपल्याला माप दिले 3x - 2 अंश, ते आपण याच्यात टाकून घेऊया। 3x - 2 अंश बरोबर ADC चं माप दिले आपल्याला 50 - x अंश, 50 - x अंश। म्हणून आता इथे आहे 3x - 2, आपण 3x इथे ठेवू, -2 इकडे घेऊ। 3x इथे राहिले 3x बरोबर इथे आहेत 50 हा x इथे वजा आहे, इकडे आल्यावर होईल अधिक, म्हणून हा x इकडे घेऊ, याला अधिक करू इथे, हे -2 इकडे घेऊ, हे -2 इथे वजा आहे, तिकडे आल्यावर होतील +2। म्हणजे आपण चल एकीकडे घेतली आणि संख्या एका ठिकाणी घेतल्या। म्हणून आता 3x + x बरोबर 4x बरोबर 50 + 2 52। म्हणून x बरोबर हे 4 इकडे गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर होतील भागाकारात, 52/4। आता संक्षिप्त रूप देऊ, 4 × 4 4 × 4 4 × 3 12, म्हणून x बरोबर 13, x बरोबर आपलं आले 13। आता पहा ABC चं माप आपले आहे 3x - 2 अंश, यामध्ये आपण या x ची किंमत टाकली तर ABC चं माप आपल्याला मिळेल, आणि ABC चं जे माप आहे तेच ADC चं आहे, म्हणजेच या दोन्ही कोनांची मापे आपल्याला मिळतील। आपण यामध्ये जर x ची किंमत टाकली तर मग आपण 3x - 2 मध्ये आपण x ची किंमत टाकूया। म्हणून माप कोन ABC बरोबर आपल्याला दिले 3x - 2 अंश,
म्हणून मापकोन ABC बरोबर 3, एक्सची किंमत मिळाली 13 वजा 2 बरोबर 33 वजा 2 म्हणून मापकोन ABC बरोबर 39 मधून 2 गेले 37 अंश. ABCचं माप मिळाले आपल्याला 37 अंश आणि ABC आणि ADC हे समान मापाचे आहेत म्हणून माप कोन ADC बरोबर सुद्धा 37 अंश. आपल्याला 2 कोणांची मापे मिळाली, आपल्याला 4 कोणांची मापे काढायला सांगितली आहेत. आता पहा इथे आपण ही AD ही रेषा इकडे वाढवली आणि BC ही रेषा इकडे वाढवली आणि AB ही रेषा त्यांची छेदिका दाखवली, तर इथे आपल्याला समांतर रेषा आणि छेदिकाचा गुणधर्म पाहायला मिळतो. म्हणजेच हा B कोण आणि हा A कोण हे झाले आंतरकोन आणि आंतरकोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. म्हणजे आपल्याला B कोणाचं माप माहिती आहे, त्यावरून आपल्याला या A कोणाचं माप काढता येईल आणि A कोणाचं माप काढलं की आपल्याला C कोणाचं माप समजेल, कारण C आणि A हे आहेत एकमेकांचे सम्मुख कोण, समोरासमोरी कोण आणि समोरासमोरी कोण हे समान मापाचे असतात. म्हणून आपण आता प्रथम या A कोणाचं माप काढूया. DAB या कोणाचं माप आपण काढूया. बाजू AD समांतर बाजू BC. आता आपण समजून घेतल्याप्रमाणे AD आणि BC ह्या समांतर बाजू आहेत आणि AB त्यांची छेदिका आहे, ते आपण लिहून घेत आहोत. व AB ही छेदिका म्हणून कोण ABC अधिक कोण BAD बरोबर 180 अंश. हे आहेत एकमेकांचे आंतरकोन. आपण इथे लिहिणार आंतरकोन. पहा आपण लिहिलंय AD समांतर BC आणि AB ही त्यांची छेदिका आणि मापकोन ABC अधिक मापकोन DAB 180 अंश, कारण हे आहेत एकमेकांचे आंतरकोन. आता त्यापैकी या B कोणाचं माप आपल्याला माहिती आहे. B कोणाचं माप आपण आत्ता काढलं 37 अंश. आता आपण ते या सूत्रात टाकूया म्हणजे आपल्याला A कोणाचं माप मिळेल. म्हणून ABC आहे 37 अंश अधिक या कोणाचं आपल्याला माहीत नाही म्हणून आपण तसंच लिहूया कोण BAD बरोबर 180 अंश. म्हणून आता हे 37 इकडे अधिक आहे, तिकडे आल्यावर होतील वजा, इथे राहील फक्त माप कोण BAD. म्हणून कोण BAD बरोबर 180 वजा 37 बरोबर 180 मधून 37 गेले, खाली राहिले 143 अंश. म्हणून कोण BAD बरोबर 143 अंश. आता BAD या कोणाचं माप आपल्याला मिळालं 143 अंश. आता या C कोणाचं माप राहिलंय फक्त. आता या C कोणाचं माप आपण सांगू शकतो. A आणि C कोण समान मापाचे आहेत, कारण ते एकमेकांचे सम्मुख कोण आहेत. म्हणजे या Aचं जे माप आहे तेच आहे C कोणाचं माप. Aचं माप आपण काढलं 143 अंश, म्हणून Cचं पण आहे 143 अंश. आपण लिहून घेऊया. त्याचप्रमाणे
माप कोन BCD बरोबर 143 अंश, कारण तो आहे एचा सम्मुख कोन. आता आपल्याला लिहायचं आहे चौकोनाच्या प्रत्येक कोणाचं माप. आपण चौकोनाच्या प्रत्येक कोणाचं माप क्रमवारी लिहूया. म्हणून चौकोनाच्या चार कोणांची मापे आपल्याला लिहायची सांगितली आहेत. चार कोणांची मापे बरोबर ए कोणाचं माप कोण ए बरोबर आपण काढलंय 143 अंश. कोण बी बरोबर 37 अंश. कोण सी बरोबर 143 अंश आणि कोण डी बरोबर 37 अंश. अशा प्रकारे चारही कोणांची मापे आपण काढली. प्रश्न दुसरा, शेजारील समांतरभुज चौकोनाच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला एक समांतरभुज चौकोन दिला आहे WXYZ. दोन कर्ण दिले आहेत आणि त्यांचा छेदनबिंदू O दिला आहे. त्यातील पहिला प्रश्न पहा, जर लांबी WZ बरोबर 4.5 सेमी तर हा WZ ही लांबी आपल्याला 4.5 सेमी दिली आहे आणि XY ची लांबी विचारली आहे. आता इथे प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे की हा समांतरभुज चौकोन आहे. मग समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंची लांबी ही सारखी असते. हा गुणधर्म आपल्याला माहिती आहे. आता हे प्रश्न सोडवण्यासाठी चौकोनाचे सर्व गुणधर्म आपल्याला माहिती असले पाहिजेत. ते आपण पाठ करून ठेवले पाहिजेत. मग समोरासमोरील बाजूंची लांबी सारखी असते तर WZ बाजूची लांबी जी असेल तीच लांबी असेल XY बाजूची, म्हणजेच किती असेल 4.5 सेंटीमीटर. मग आपण आधी प्रथम गुणधर्म लिहिणार आणि नंतर मग बाजूची लांबी लिहिणार. पहा, मग आता आपला गुणधर्म काय आहे, समांतरभुज चौकोनात सम्मुख बाजूंची लांबी समान असते. आपण लिहूया. म्हणून लांबी WZ बरोबर 4.5 सेमी तर लांबी XY बरोबर सुद्धा 4.5 सेंटीमीटर. आता दुसरा प्रश्न, जर लांबी YZ बरोबर 8.2 सेमी तर लांबी XW बरोबर किती. पहिल्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे. आपल्याला YZ ही लांबी दिली आहे 8.2 सेंटीमीटर आणि XW ही लांबी विचारली आहे. आता समोरासमोरील बाजूंची लांबी सारखी असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणून ह्या बाजूची लांबी तीच या बाजूची लांबी. मग आपला हाच गुणधर्म आपल्याला उपयोगी पडला आहे की समांतरभुज चौकोनात सम्मुख बाजूंची लांबी समान असते. तो आधी आपण लिहून घेणार आणि जी YZ ची लांबी आहे तीच XW ची लांबी आहे, म्हणजेच XW ची लांबी पण येईल 8.2 सेंटीमीटर. ती आपण लिहून घेणार. पहा, समांतरभुज चौकोनात समांतरभुज चौकोनात सम्मुख बाजूंची लांबी समान असते. म्हणून जर लांबी YZ बरोबर 8 सेमी, YZ बरोबर 8.2 सेमी तर
लांबी XW बरोबर पण 8.2 सेंटीमीटर, 8.2 सेमी. तिसरा प्रश्न, जर लांबी OX बरोबर 2.5 सेमी तर लांबी OZ बरोबर किती? आता समांतरभुज चौकोनामध्ये पहा, आपल्याला OX ही लांबी दिली आहे 2.5 सेंटीमीटर, म्हणजे अर्ध्या कर्णाची लांबी आपल्याला दिली आहे. आणि आपल्याला माहिती आहे समांतरभुज चौकोनामध्ये कर्ण एकमेकांना दुभागतात म्हणजे काय, एकमेकांचे सारखे भाग करतात. म्हणजे OX ही जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी OZ असेल. म्हणजे या पूर्ण कर्णाचे सारखे 2 भाग झालेले आहेत. म्हणजे हा भाग जेवढा लांब आहे तेवढाच हा भाग लांब आहे. म्हणून मग हे 2.5 तर ZO पण 2.5 असेल. आपल्याला इथे समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात या गुणधर्माचा उपयोग झाला. आपण लिहूया समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. म्हणून लांबी OX बरोबर लांबी OZ या दोन्ही सारख्या असतात. आणि म्हणून जर लांबी OX बरोबर 2.5 सेमी तर लांबी OZ सुद्धा येईल बरोबर 2.5 सेमी. चौथा प्रश्न, जर लांबी OW बरोबर 3.3 सेमी तर लांबी WY बरोबर किती? आता समांतरभुज चौकोनात पहा, आपल्याला लांबी दिली आहे OW, एवढी लांबी किती दिली आहे आपल्याला 3.3 सेंटीमीटर, 3.3. आणि आपल्याला पूर्ण कर्णाची लांबी विचारली आहे WY, या पूर्ण कर्णाची लांबी आपल्याला विचारली आहे. आता ही 3.3 सेंटीमीटर आहे म्हणजे OY ही लांबी सुद्धा असणार 3.3 सेंटीमीटर. आणि हे 3.3 अधिक हे 3.3 म्हणजे 6.6, म्हणजे पूर्ण कर्णाची लांबी आपल्या किती येईल 6.6 सेंटीमीटर. कारण या कर्णामुळे या कर्णाचे सारखे 2 भाग झालेले आहेत. म्हणजे एवढी जी लांबी आहे तेवढीच इकडं आहे आणि ही आणि इकडची मिळून किती होती 6.6 सेंटीमीटर. इथे सुद्धा आपल्याला गुणधर्म उपयोगात पडलाय की समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. आता आपल्याला जी OW ही लांबी दिलेली आहे ती या पूर्ण कर्णाच्या निम्म्या आहे. म्हणून आपण लिहून घेऊया, म्हणून लांबी OW बरोबर 1/2 पूर्ण कर्णाची लांबी म्हणजेच आहे लांबी WY. आता याच्यात आपण OW ची किंमत टाकूया. OW ची आपल्याला दिली आहे 3.3 सेंटीमीटर. म्हणून OW बरोबर 3.3 सेमी बरोबर 1/2 लांबी WY. 1/2 आपण इकडे घेऊया म्हणजेच इथे राहील फक्त लांबी WY, म्हणजेच 3.3 गुणिले 2/1 होईल. इकडे आल्यावर हे उलटे होतील 2/1 आणि छेद 1 आपण नाही लिहिलं तरी चालतो, म्हणजेच गुणिले 2 बरोबर लांबी WY बरोबर 3.3 गुणिले 2 बरोबर 6.6, 3 दुणे 6, 3 दुणे 6 बरोबर लांबी WY. WY लांबी मिळाली आपल्याला 6.6 सेमी.
त्यातलाच 5वा प्रश्न, मापकोन WZY बरोबर 120 अंश तर मापकोन WXY बरोबर किती आणि मापकोन XWY बरोबर किती. आता इथे आपल्याला WXY या कोणाचं माप दिलेलं आहे 120 अंश आणि आपल्याला विचारलं आहे WZY या कोणाचं माप. आता समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरील कोण हे एकरूप असतात, म्हणजेच या कोणाचं जे माप आहे तेच आहे या कोणाचं माप, म्हणजे या कोणाचं माप सुद्धा आहे 120 अंश. म्हणून मग आपण लिहिणार आधी गुणधर्म लिहिणार की समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरील कोणांची मापे सारखी असतात, समोरासमोरील कोण एकरूप असतात आणि WXY चं जेवढं माप आहे तेवढंच माप आहे WZY चं. म्हणून इथे लिहिणार आपण समांतरभुज चौकोनात समोरासमोरील म्हणजे सम्मुख कोणांची मापे समान असतात. म्हणून मापकोन WZY बरोबर मापकोन WXY. म्हणून WZY चं माप दिले आपल्याला 120 अंश. म्हणून मापकोन WZY बरोबर 120 अंश तर मापकोन WXY बरोबर सुद्धा 120 अंश. मापकोन WXY बरोबर 120 अंश. आता नंतर विचारले आपल्याला मापकोन XWY चं माप. आपण आकृतीत पाहूया. XWZ या म्हणजे या कोणाचं माप विचारले आपल्याला. आता समांतर रेषा आणि छेदिकेच्या गुणधर्माप्रमाणे हे दोन आहेत आंतरकोन आणि आंतरकोन एकमेकांचे पूरक कोण असतात, म्हणजेच या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज असेल 180 अंश. म्हणजे 180 मधून जर 120 अंश वजा केले, हा x कोण वजा केला तर या कोणाचं आपल्याला माप मिळेल. म्हणून आपण लिहूया बाजू समांतर बाजू कोणत्या आहेत ते आपण लिहूया आता आधी चौकोनामध्ये. बाजू WZ समांतर बाजू XY, कारण त्या एकमेकींच्या समोरासमोरील बाजू आणि समोरासमोरील बाजू या समांतर असतात. समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख बाजू. नंतर रेख WX ही त्यांची छेदिका. आणि या समांतर रेषा आणि छेदिकाच्या गुणधर्माप्रमाणे मापकोन WXY अधिक मापकोन XWZ बरोबर 180 अंश, कारण ते आहेत आंतरकोन. आणि म्हणून आता या कोणाचं माप आपल्याला दिलंय 120 अंश. म्हणून आपण टाकून घेऊया 120 अंश अधिक माप कोणाचं आपल्याला माप काढायचं म्हणून तो तसंच लिहून घेऊया. मापकोन XWZ बरोबर 180 अंश. म्हणून आता हे 120 इकडे घेऊया. मापकोन XWZ बरोबर 180. हे 120 इथे अधिक आहे, तिकडे आल्यावर होतील वजा 120 बरोबर 180 मधून 120 गेले खाली राहिले 60 अंश. म्हणून
माप कोण XWZचं माप आलं आहे आपल्या 60 अंश. दुसरा प्रश्न, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन असा काढा की लांबी BC बरोबर 7 सेमी, कोण ABC बरोबर 40 अंश, लांबी AB बरोबर 3 सेमी. आता आपण एक कच्चा चौकोन काढूया आणि ही दिलेली मापे त्याच्यात लिहून घेऊया. कच्ची आकृती काढूया आधी आपण समांतरभुज चौकोनाची. चौकोन ABCD हा चौकोन काढला आहे आपण. आता मापे लिहून घेऊया. दिलेली BC 7 सेंटीमीटर दिले आपल्याला. BC 7 सेंटीमीटर. नंतर ABC हा कोण दिला आहे 40 अंशाचा. ABC म्हणजे हा इथला कोण आपल्याला 40 अंशाचा दिला आहे. आणि लांबी AB बरोबर 3 सेमी. AB ही लांबी आपल्याला 3 सेमी दिली आहे. आता चौकोनाची रचना करण्यासाठी आपल्याला एकूण 5 मापांची गरज असते. इथे आपल्याला 1, 2, 3च मापे दिलेली आहेत. आपल्याला या कोणाचे माप काढावे लागेल आणि या लांबीचे माप काढावे लागेल. म्हणजे आपल्याला 5 मापे होतील आणि आपण चौकोनाची रचना करू शकतो. समांतर रेषा आणि छेदिकेच्या गुणधर्माप्रमाणे जे Aचं माप येईल ते असेल 180 मधून 40 वजा जाता येईल ते Aचं माप, आणि Aचं माप आणि C कोणाचं माप सारखं असेल. म्हणजेच या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज सुद्धा असेल 180 अंश. म्हणजे 180 मधून 40 काढले तर या कोणाचा माप आपल्याला मिळेल. मग 180 मधून 40 गेले तर राहतात 140 अंश. म्हणजे आपल्याला C कोणाचं माप मिळालं आहे 140 अंश. आणि AB लांबी तीच असेल CDची लांबी, कारण समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरील बाजूंची लांबी ही सारखी असते, कारण समोरासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणजे CD लांबी असेल 3 सेमी. आता आपल्याला 5 मापे मिळाली. आता आपण यावरून आकृती काढूया. आधी आपण BC हा पाया 7 सेंटीमीटर काढूया पट्टीने मोजून. पहा, बरोबर 7 सेंटीमीटरचा आपण हा BC पाया काढला आहे. BC 7 सेमी. आता इथे पहा, B जवळ 40 अंशाचा कोन आहे. कोन मापक घेऊया आपण आणि B जवळ 40 अंशाचा कोन करूया. 0, 10, 20, 30, 40. आता हा मिळालेला बिंदू आणि B बिंदूतून जाणारे एक किरण काढूया. आता C बिंदूजवळ पहा 140 अंशाचा कोन आहे. C बिंदूजवळ आपण 140 अंशाचा कोन काढूया. कोन मापक C बिंदूवर ठेवलंय. कोन मापकाचा मध्यबिंदू C वर ठेवून आता इकडून कोन मोजायचा आहे 140 अंशाचा. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140. 140 अंशावर एक बिंदू मिळवून घेतला. आता मिळालेला बिंदू आणि C बिंदू जोडणारा एक किरण काढूया आपण. हा एक किरण काढून घेतला. इथे आहे 40 अंशाचा कोन, इथे आहे 140 अंशाचा कोन. आता आपल्याला A बिंदू मिळवायचा आहे आणि AB हे अंतर आहे 3 सेंटीमीटर. आपण कंपासमध्ये 3 सेंटीमीटर अंतर घेणार आहोत. कंपासमध्ये आपण 3 सेंटीमीटर अंतर घेतलं. कंपासचं टोक B बिंदूवर ठेवलं आणि या किरणाला छेदणारा एक कंस काढला. आता D बिंदू आपल्याला मिळवायचा आहे. CD हे अंतर सुद्धा आहे 3 सेंटीमीटर. म्हणजे कंपासमधलं अंतर कायम ठेवून आपण कंपासचं टोक C बिंदूवर ठेवलं आणि या किरणाला छेदणारा एक कंस काढून घेतला.
आता आपल्याला हे जे छेदनबिंदू मिळाले त्यापैकी हा आहे ए बिंदू आणि हा आहे डी बिंदू. आता आपण हे ए डी जोडून घेऊया. अशा प्रकारे आपण समांतरभुज चौकोन ए बी सी डी काढला. ए बी ही बाजू आपली आहे 3 सेमी आणि डी सी बाजू सुद्धा आहे 3 सेमी. या सराव संचामधील 3 प्रश्न आपण सोडवले. राहिलेला सराव संच आपण सोडूया पुढच्या व्हिडिओमध्ये.